नमस्कार. ललितास रेसिपी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. छान गावरान हरभऱ्याची भाजी आपण इथं बनवणार आहोत. बघू शकता तुम्ही भाजीचं टेक्स्चर किती छान, एकदम घट्टसरपणा आणि तरीवाज भाजी आपण घरच्या घरी कशी बनवायची ती बघूया. सर्वात आधी आपल्याला कुकरमध्ये हरभरे शिजवून घ्यायचे आहे. मी इथं हरभरे रात्रभर भिजत ठेवलेले होते. त्यानंतर मी इथं कुकरमध्ये पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे थोडं आणि नंतर हळद टाकली, एक पळी तेल टाकलेलं आहे. त्यामुळे काय होतं, आपले हरभरे मऊ शिजतात आणि चवीला पण छान लागतात. हरभरे छान शिजवून घेऊ. त्यानंतर मी इथं मसाला घेतलेला आहे. एक टमाटर कापून घेतलेला आहे, अद्रक घेतली, लसूण घेतला आणि खोबरं घेतलेलं आहे थोडंसं आणि कोथिंबीर घेतलेली आहे. याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. हे बघा, अशी छान पेस्ट करून घेतलेली आहे. त्यानंतर आपले चणे शिजून झालेले आहे. बघूया आपण आता. हे बघा, हे अशा पद्धतीनं शिजून घ्यायचे आहे. थोडेसे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून थोडेसे आबडधोबड काढून घ्यायचे आहे आपल्याला. जास्त बारीक नाही करायची पेस्ट. इथं मी मध्यम आकाराचे 2 कांदे घेतलेले आहे, ते कापून घेऊया. कांदे कधीही कापून झाल्याच्या नंतर धुवून काढायचे, कारण की ते बरेच दिवस साठवलेले असतात. त्यामुळे त्याच्यावर केमिकल टाकेलं असतं ना, तर त्यामुळे ते पहिले धुवून घ्यायचे, नंतर कापायचे. कांदा इथं मी बारीकच कापून घेतलेला आहे. त्यानंतर इथं मी कढईमध्ये आता तेल टाकून घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडेसे जिरे टाकलेले आहे. त्यानंतर आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा छान लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. या अशा पद्धतीने कांदा परतून घ्यायचा आहे, छान गोल्डन कलर येईपर्यंत, म्हणजे त्याचा कच्चापणा चालला जातो सर्व. आपण हे वाटून घेतलेलं आहे ते टाकून घेऊया. ते पण छान असं परतून घेऊया. छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. इथं मी सर्व सुके मसाले घेतलेले आहे. धना पावडर, छोले मसाला आणि इथं कांदा लसूण मसाला आणि इथं मिरची घेतलेली आहे मी, काश्मीरी मिरची. तर हे आपण मसाल्यामध्ये टाकून घेऊया. मसाला छान परतून झालेला आहे. आता आपण हा पण परतून घेऊया थोडा. मसाला छान 1 मिनिटभर परतून घेतला. यामध्ये थोडीशी हळद टाकली, कारण की आपण आधी हळद टाकलेलीच होती. यामध्ये आता चणे टाकून घेतलेले आहे. चणे छान असे परतून घेऊया. छान होती ही भाजी, नक्की करून बघा तुम्ही. हे बघा, असे छान तरी सुटलेली आहे भाजीला. आपण जे चणे मिक्सरला बारीक करून घेतलेले होते ना, तेच आता यामध्ये मिक्स केलेले आहे. बघू शकता किती छान असे घट्टसरपणा आलेला आहे आणि चव पण छान लागते. तर थोडेसे तुम्ही शिजल्यानंतर हरभरे मिक्सरला बारीक करून आणि अशा पद्धतीनं टाका, म्हणजे भाजीला चव छान येते. भाजीमध्ये मला थोडं मीठ कमी वाटलं होतं, त्यामुळे मी मीठ थोडंसं टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला 3 ते 4 मिनटं अशी भाजी उकळून घ्यायची आहे. बघू शकता भाजी छान शिजून झालेली आहे आपली. हे बघा किती छान तरी सुटलेली आहे. इथं मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. हे बघा किती छान घट्टसरपणा आलेला आहे भाजीला. तुम्ही पण अशी भाजी नक्की करून बघा. कशी वाटली गावरान हरभऱ्याची भाजी? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. नवीन असेल चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.